ट्रायपॉड घेऊन आलो. आपल्या उपस्थितीमुळे अधिकच खास झाला. या ड्रोन शोच्या माध्यमातून आपण अनुभवला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा. आपल्या टाळ्या, आपला उत्साह यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्र पोहोचत आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि जनकल्याणाच्या योजना या सर्व माध्यमातून घडतो आहे नवा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र आहे संस्कृतीच्या, इतिहासाच्या पाऊलखुणा जपत खऱ्या अर्थानं स्वप्नांची नगरी. जिथं हातात एक साधी पिशवी घेऊन येणारा प्रत्येक माणूस उद्याच्या यशाचं स्वप्न पाहतो. जिथे बॉलिवूडचा झगमगाट आहे तिथेच डबेवाल्यांची शिस्त आहे. जिथे गगनचुंबी इमारती आहेत तिथेच चाळीचा एकोपा आहे. ही आहे आमची मुंबई. आणि स्वराज्य उभारणीची या दुर्गांवर उभं राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाही, ते आहेत महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे गजर, आरतीचा नाद आणि भक्तीचा जल्लोष. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात दुमदुमतो अवघा महाराष्ट्र. हा सण फक्त श्रद्धेचा नाही, तो आहे एकोप्याचा आणि महाराष्ट्राच्या आनंदाचा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर